हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूल यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना. आज आपण वॉक अ लिटिल स्लोअर ही जी तुमची पोएम आहे ना, तुम्ही आता 8वीतनं 9वीमध्ये गेलात आणि तुम्हाला पहिली पोएम आहे वॉक अ लिटिल स्लोअर, म्हणजे जरा हळू चाला. तर इथे एक मुलगा आपल्या वडिलांना विनंती करतोय. आता ही इतकी सुंदर कविता आहे आणि या सुंदर कवितेचा एक छानसा वर्कशॉप आहे. हा जो वर्कशॉप आहे ना, हा सोडवायला मी तुमची मदत करणार आहे. म्हणजे तुम्हाला एकूण एक प्रश्नाचं उत्तर मी आता इथे लिहून देणार आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि फटाफट हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आवडला तर. सो फर्स्ट क्वेश्चन, रीड द पोएम अलाउड. तर कविता मोठ्यानं म्हणायची आहे आणि आता पण ही कविता मोठ्यानं म्हणून, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवलंच पाहिजे. Walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who shall want to follow me. Then I will have a little child who shall want to follow me. And I would want to lead just right. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. For I must follow you. सो फर्स्ट क्वेश्चन आपण इथे सोडवला. तर सेकंड क्वेश्चन आहे, पुट द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स. म्हणजे आपल्याला ऑप्शन दिलेत की आता इथे नेमकं कोण कोणाला म्हणतंय, काय सांगतंय, कोणी काय बोललंय. आता आपण इथे व्यवस्थित या ओळी लिहायच्या. जसं की बघा, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. त्याच्या वडिलांशी बोलतोय. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. वडील चालतायत, वडील पुढे आहेत आणि मुलगा त्यांच्या मागे चाललाय. सी, सम डे द चाइल्ड विल बिकम a father. The child does not wish to fall while following his father. So red मध्ये उत्तर आहे. Second question आहे, find and write pairs of rhyming words from the poem. Words that appear to the end of the line. म्हणजे तुम्हाला कळलं ना, कवितेचे शेवटचे शब्द म्हणजे काय रायमिंग वर्ड्स असतात. इथे स्मॉल, फॉल, सी, बी, मी, सी, ट्रू, यू, फास्ट, पास्ट, राईट आणि माइट. सो असे आपल्याला रायमिंग वर्ड्स मिळालेत. Third question is, the meaning of the words in the following pair show that they are related. म्हणजे बघा, डॅडी म्हणजे फादर, हो की नाही. मग कोणाशी आहे, चाइल्ड म्हणजे, आणि फॉलो लीड म्हणजे कोणाला तरी आपण कोणाच्या तरी मागे मागे चालतो तेव्हा कोणीतरी पुढे पुढे चालतो ना. सो हे शब्द एकमेकांशी जुळलेले आहे. तर अशाच आपल्याला 5 जोड्या शोधायच्यात रिलेटेड वर्ड्सच्या. ठीक आहे, आपण शोधूयात. The teacher, student, doctor, patient, give, take, leader, follower, parent, child, walk, run, speak and listen. Question 4 is, the child in the poem request his father to walk slower. म्हणजे या कवितेतले वडील काय म्हणतायत, चाइल्ड काय म्हणतोय की तुम्ही हळू चाला वडिलांना म्हणतोय. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ऍक्शन्स बेटर. म्हणजे इथे कवीला हे सांगायचंय की मुलाला आपल्या वडिलांच्या ज्या कृती आहे, हालचाली आहे, ते नीट समजून घेण्यासाठी तो म्हणतो की तुम्ही हळू चाला. द चाइल्ड वुड लाईक टू ऍक्ट द सेम वे. कारण त्या मुलाला आपल्या वडिलांचंच अनुकरण करायचंय. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड. आणि इथे वडिलांना काय गरज आहे, बाळाची काय गरज आहे ते बघण्याची गरज आहे. व्हॉट इज इम्प्लाइज इन द फॉलोइंग लाईन्स. अशा प्रकारे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या खालच्या ज्या ओळी त्यांना नेमका अर्थ काय निघतोय. समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. या ओळीचा नेमका अर्थ काय निघतोय. त्या ओळीचा अर्थ आहे, द फादर इज एक्सपिरियन्स्ड अँड मूव्स क्विकली थ्रू लाईफ वाईल द चाइल्ड इज स्टील लर्निंग. वडील अनुभवी त्यामुळे ते पटापट आयुष्यात पुढे जात आहेत, पण मूल कसं आहे ते शिकतंय. सेकंड आहे, समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. म्हणजे द चाइल्ड फाइंड्स इट डिफिकल्ट टू अंडरस्टँड द फादर डिसिजन्स ऑर ऍक्शन. आता इथे फक्त चालण्याशी संबंधित आहे का, ते नाही. वडील काय कृती करतात, काय निर्णय घेतात हे त्या मुलाला कधी कधी कळतच नाही.
नेक्स्ट, आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. तुम्ही जसं करताय ना तसंच मला नेतृत्व करायचंय. इथे काय म्हणायचंय बाळाला, द चाइल्ड विशेस टू ग्रो अप अँड बी गुड एक्झाम्पल फॉर देअर ओन चाइल्ड इन द फ्युचर. कारण त्याला सुद्धा त्याच्या मुलासाठी कसं व्हायचं, लीडर व्हायचंय. तो पुढे जाईल आणि त्याचं मूल त्याला फॉलो करेल. लास्ट क्वेश्चन यातला, अँड नो दॅट आय वॉज ट्रू. द चाइल्ड वॉन्ट्स टू बी कॉन्फिडेंट अँड ऑनेस्ट इन देअर लिडरशिप अँड लाईफ. आता पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे, क्वेश्चन 5, युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ऍक्शन. म्हणजे कशी, सातत्याने घडणारी कृती. तुम्हाला माहिती आहे ना, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला की काय समजायचं, ही क्रिया सतत घडणारी क्रिया आहे. जसं की यू आर लीडिंग मी, म्हणजे तू काय करतोय, नेतृत्व करतोय माझं. पुढचं बघा, यू आर गायडिंग मी, तुम्हाला मार्गदर्शन करतोय. आय एम लर्निंग फ्रॉम यू एव्हरी डे, मी तुझ्याकडनं प्रत्येक दिवशी शिकतोय. आय एम वॉकिंग इन युअर फुटस्टेप्स, मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय. हे सगळं कंटिन्युअस ऍक्शन्स आहे. पुढे प्रश्न आहे, क्वेश्चन 6, युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ऍटलीस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ऍक्शन. तर फ्युचर ऍक्शन म्हणजे काय, भविष्यातील घटना दाखवायच्या, आपल्या कृती दाखवायच्या. एक्झाम्पल त्यांनी दिले, हू शॅल किंवा हू विल वॉन्ट टू फॉलो मी. कोणाला मला माझ्या पावला पाऊल ठेवून चालायचं, वेन आय एम ग्रोन अप, मी जेव्हा मोठा होईल. आन्सर आहे या प्रश्नाचं, आय विल ग्रो अप टू बी लाईक यू. आय विल हॅव अ चाइल्ड हू विल फॉलो मी. आय विल रिमेंबर युअर एव्हरी स्टेप. इथे विल आलाय, विल हा फ्युचर टेन्स दर्शवतो, लक्षात ठेवा. क्वेश्चन 7 आहे, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉइंट्स. ओके, हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम्स, नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. हा प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे माहिती का. प्रश्न असा आहे की हाऊ आर सर्टन आयडियाज, म्हणजे काही कल्पना असतात, संकल्पना असतात, चालीरीती असतात, माहिती असते, ती एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे कशी पोहोचवली जाते. उत्तराचं, नॉलेज, कस्टम्स अँड ट्रेडिशन्स आर पास फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट थ्रू ऑब्झर्वेशन अँड इमिटेशन. म्हणजे अनुकरणानं, निरीक्षणानं पोहोचवली जाते. आणि दुसरं उत्तर आहे, चिल्ड्रन, दुसरा पॉइंट आहे, चिल्ड्रन लर्न व्हॅल्यूज अँड बिहेवियर बाय वॉचिंग देअर पॅरेंट्स ऑर एल्डर्स. म्हणजे मोठ्यांकडे बघून किंवा त्यांचं वागणं बघून ते शिकतात. सेकंड क्वेश्चन आहे, इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स. इफ यस, वाय इज इट समटाइम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. म्हणजे हे गरजेचं आहे का की वडीलधाऱ्यांच्या पाऊल वाटेवर किंवा पावलांवर पाऊल ठेवून चालणं, किंवा काही गोष्टी ज्या जुन्या पुराण्या आहेत त्यामध्ये काही बदल करणं जर वाटत असेल तर. त्याचं उत्तर, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द ओल्ड वेज. म्हणजे आपल्याला पहिलं तर जुन्या चालीरीती समजून घेतल्या पाहिजे, बट ऑल्सो नेसेसरी टू अडॅप्ट अँड चेंज वेन रिक्वायर्ड. पण जर गरज असेल तर त्यात बदलही घडून आणला पाहिजे. चिल्ड्रन शुड फॉलो गुड फुटस्टेप्स बट मस्ट ऑल्सो थिंक इंडिपेंडेंटली. म्हणजे त्यांनी पाऊल वाटेवर चाललंही पाहिजे वडीलधाऱ्यांच्या, पण त्याच सोबत त्यांनी काय केलं पाहिजे, तर स्वतःचा विचारही केला पाहिजे इंडिपेंडेंटली. क्वेश्चन 8 आहे, डू यू हॅव अ रोल मॉडेल. म्हणजे तुमचं कोणी आदर्श आहे का. व्हॉट क्वालिटीज डू यू अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल. आणि तुम्हाला कोणत्या क्वालिटीज हव्यात, कोणते गुणवैशिष्ट्य हवे त्या व्यक्तीमध्ये. तर माझे उत्तर असं की येस, आय हॅव अ रोल मॉडेल, मला रोल मॉडेल आहे. आय वॉन्ट फॉलोइंग क्वालिटीज, मला कोणत्या क्वालिटीज आहे रोल मॉडेलमध्ये. ऑनेस्टी अँड ट्रुथफुलनेस, प्रामाणिकपणा हवा, खरेपणा हवा. पेशन्स अँड काइंडनेस, म्हणजे संयम पाहिजे आणि दयाळूपणा पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची जाणीव पाहिजे. लिडिंग बाय एक्झाम्पल, आणि स्वतः पुढाकार घेण्याची वृत्ती पाहिजे. सपोर्टिंग अँड केअरिंग नेचर, एकतर पाठिंबा दर्शवणं आणि काळजी घेणारी वृत्ती पाहिजे. थिंक ऑफ अन ओकेजन वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ऍक्शन ऑफ युअर फॅमिली. तुम्ही असा विचार करा, कधीतरी एखादी घटना घडली असेल जे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचं वागणं, निर्णय घेणं आवडलं नसेल, चिडचिड झाली असेल तुमची, पण नंतर तुमच्या लक्षात आलं असेल, रिअलाइज लेटर ऑन दॅट दे वेअर राईट अबाउट 5 to 8 लाईट्स. नंतर तुम्हाला कळलं असेल की अरे ते बरोबर होते. तर असंच माझ्यासोबत पण घडलं. वन्स आय वॉज अपसेट वेन माय पॅरेंट डिडंट अलाउ मी टू गो ऑन अ स्कूल पिकनिक. माझ्या शाळेची पिकनिक होती आणि मला पेरेंट्सने अलाउ नव्हतं केलं. आय फेल्ट अँग्री अँड थॉट दे वेअर बिंग अनफेअर. मला वाटलं की ते माझ्याशी वाईट वागतायत, चुकीचं वागतायत. लेटर आय केम टू नो दॅट द ट्रिप वॉज कॅन्सल ड्यू टू बॅड वेदर. नंतर मला कळालं की खराब हवामानामुळे ट्रिपच कॅन्सल झाली. आय रिअलाइज माय पॅरेंट्स मेड अ राईट डिसिजन. आणि मला कळालं की त्यांनी एक योग्य निर्णय घेतला होता. आय थँक देम फॉर केअरिंग अबाउट माय सेफ्टी. आणि मला छान वाटलं की त्यांनी माझ्या काळजी घेतली माझी सुरक्षेची.
क्वेश्चन 10th आहे. विदिन 2 minutes राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्स यू कॅन युझिंग अ लिटल. आता इथे अ लिटल वापरून अ लिटल लेटर, अ लिटल हायर, अ लिटल टू द लेफ्ट, जस्ट अ लिटल, वेट अ लिटल लॉंगर अशी फ्रेजेस आहे. आपणही काही 2-4 फ्रेजेस तयार करूया. चला. अ लिटल स्लोअर, अ लिटल वायझर, अ लिटल फर्दर, अ लिटल मोर टाइम. ठीक आहे. आता थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला, तुम्ही लाईक केलं, त्याबद्दल मी ऍडव्हान्स मध्येच आभार मानते. आणि समजा तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचा असला पर्सनली, तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. सो मी तुमचे उत्तर नक्की द्यायला प्रयत्न करेन. सो हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि मला तुमच्या कमेंट्स फार महत्वाच्या त्या पाठवा.